मित्रांनो, ही कहाणी तुम्हाला सांगेल की आपण कसे आपल्या मनाला शांत करू शकतो. ही कहाणी एक राजा आणि एक बौद्ध शिष्याची आहे. राजा तर खूप होऊन गेले, पण बौद्ध शिष्य खूपच वेगळे होते. यांचं नाव होतं बौद्ध धर्म. लोक विचारत की बुद्धांच्या नंतर त्यांचा असा शिष्य कोण होईल जो लोकांना आवडेल. पण हो, बौद्ध धर्म हे एक होते. सांगता येणार नाही की किती लोकांनी आत्मज्ञान प्राप्त केले आहे, पण काही लोक बोलतात तर काही लोक शांत असतात. बौद्ध धर्म हे खूपच वेगळे व्यक्ती होते. यांना मार्शल आर्टचे जन्मदाता बोलले जाते. कहाणीची सुरुवात एक परेशान राजापासून होते. राजे महाराजे परेशानच असतात का, याचे उत्तर खूप सारे कारण आहे. ही गोष्ट आहे एका राजाची समस्या असते की त्याचे मन खूप अशांत असते. तो आपल्या मनाला शांत करण्याचा खूप प्रयत्न करतो, पण त्याचे मन शांत नाही होऊ शकत. राजा आपल्या राज्यातल्या मोठ्या मोठ्या विद्वान व्यक्तींना आपल्या राजवाड्यात बोलवतो आणि त्यांना उपाय विचारतो. लोक वेगवेगळे उपाय सुचवतात, पण कोणताच उपाय काम करत नाही. एक दिवस एक व्यक्ती राजाकडे येतो आणि सांगतो, तुमच्या मनाला शांत करण्याचा एक उपाय आहे. राजा त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून खूप खुश होतो आणि त्या व्यक्तीला बोलतो, तू जर असं केलं तर मी तुला तू मागशील तेवढे धन देईल. तो व्यक्ती, तुमचं मन मी शांत नाही करू शकत, पण एक संन्यासी आहे जो तुमचं मन शांत करू शकतो. तो खूप मोठा आत्मज्ञानी संन्यासी आहे. तुम्ही त्यांना एकदा भेटा, तो तुमच्या समस्येचं समाधान करेल. राजा त्या व्यक्तीला विचारतो, तो संन्यासी कुठे भेटेल? तो व्यक्ती राजाला सांगतो, इथून थोडं लांब जंगलात राहतो. तिथे त्यांची छोटीशी कुटिया आहे. राजा आपल्या सैन्याला घेऊन त्या संन्याशाकडे जातो आणि बौद्ध धर्मांना विचारतो, तुम्ही आत्मज्ञानी संन्यासी आहात का? बौद्ध धर्म राजाकडे लक्षच देत नाही. राजा विचार करतो, बौद्ध धर्माने माझं बोलणं ऐकलं नसेल. राजा परत बोलतो, मी असं ऐकलं की तुम्ही खूप आत्मज्ञानी आहे. तुम्ही माझ्या समस्येचं समाधान करू शकता का? बौद्ध धर्म राजाच्या प्रश्नांचं काहीच उत्तर नाही देत. राजा मनात विचार करतो, बौद्ध धर्म माझ्या प्रश्नाचं उत्तर का नाही देत? राजा मुद्द्यावर येतो. राजा बौद्ध धर्मांना विचारतो, तुम्ही माझ्या मनाला शांत करू शकता का? बौद्ध धर्म थोडंसं हसून विचारता, तुझं मन अशांत का आहे? राजा बोलतो, तसं तर माझ्याकडं कोणत्याच गोष्टीची कमी नाही. धन तर एवढे आहे की मीच सांगू शकत नाही. सगळ्या सुख सुविधा, लोकांच्या मनात माझ्याविषयी आदर, मी खूप दान धर्म करतो, पण फक्त एकाच गोष्टीची कमी आहे. माझं मन अशांत आहे. ते कधी कधी शांत होते, पण परत अशांत होऊन जाते. तुम्ही माझ्या मनाला शांत करू शकता का? मी खूप आशेने तुमच्याकडे आलो आहे. बाकी सगळे उपाय केले, तुम्ही माझी शेवटची आशा आहे. बौद्ध धर्म त्या राजाला म्हणतात, मी तुझ्या मनाला शांत करू शकतो. राजा खूप खुश होतो. राजा बोलतो, त्यासाठी मला काय करावे लागेल? बौद्ध धर्म असून म्हणतात, उद्या सकाळी तू माझ्याकडे ये, पण ध्यानात ठेव, एकटाच ये. उद्या सकाळी तुमच्याकडे येईन. एक गोष्ट अजून लक्षात ठेव, तुझ्या अशांत मनाला तुझ्या सोबतच घेऊन ये. राजा विचार करतो, हे काय बोलले बौद्ध धर्म? राजा विचारतो, तुम्ही काय बोलले, परत एकदा सांगा. बौद्ध धर्म बोलता, तू उद्या सकाळी लवकर ये आणि तुझ्या अशांत मनाला पण सोबत आण, नाहीतर तू त्याला तुझ्या महालात सोडून येशील. राजा विचार करतो, हा व्यक्ती पागल तर नाही ना? पण राजाकडे आता दुसरा मार्ग पण नव्हता. मग काय करणार? मग तो विचार करतो, एकदा प्रयत्न करून बघू. दुसऱ्या दिवशी राजा सकाळी एकटाच बौद्ध धर्मांकडे येतो आणि बोलतो, मी आलो. बौद्ध धर्म राजा बोलता, तू तर आला, पण तुझं अशांत मन कुठे आहे? ते माझ्याकडे दे, मी त्याला शांत करून तुझ्याकडे देतो. राजा बोलतो, तुम्ही हे काय बोलता? एवढे आत्मज्ञानी संन्यासी असून तुम्हाला एवढं पण नाही माहिती का मन काय वस्तू आहे का? तिला उचलून मी तुमच्याकडे घेऊन येईन. मन तर माझ्यातच आहे. बौद्ध धर्म राजाला बोलता, ठीक आहे, बस डोळे बंद करून तुझ्या अशांत मनाला स्वतःमध्ये शोध. राजा डोळे बंद करून बसला. आपल्या अशांत मनाला स्वतःमध्ये शोधण्याचा प्रयत्न करू लागला. खूप वेळ डोळे बंद करून बसल्यावर बौद्ध धर्म राजाच्या खांद्यावर हात ठेवून बोलता, डोळे उघड. राजा डोळे उघडतो. बौद्ध धर्म राजाला विचारता,
तुझं अशांत मन मिळालं का? राजा बोलतो, नाही. बौद्ध धर्म बोलता, तू आता उद्या प्रयत्न कर. राजा आपल्या महालात निघून जातो. दुसऱ्या दिवशी राजा परत बौद्ध धर्माकडे येतो. तसंच करतो. जर काल बौद्ध धर्माने सांगितलं होतं. राजा डोळे बंद करून बसतो. आपल्या अशांत मनाला शोधण्याचा प्रयत्न करतो. बसून खूप वेळ होतो. बौद्ध धर्म राजाच्या खांद्यावर हात ठेवतो. म्हणता, तुला तुझं अशांत मन मिळालं का? राजा खूप शांत होऊन म्हणतो, नाही. बौद्ध धर्मा राजाला बोलता, काही नाही, आजच्यासाठी एवढंच पुरेसे आहे. तो उद्या ये. दुसऱ्या दिवशी राजा परत बौद्ध धर्माकडे येतो. तसंच करतो जसं 2 दिवसापासून करत होता. राजा बसतो डोळे बंद करून. आपल्या अशांत मनाला शोधण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस बौद्ध धर्मा राजाच्या खांद्यावर हात ठेवून राजाला उठवत नाही. राजा आपले डोळे बंद करून बसून राहतो. खूप वेळ निघून जातो. बौद्ध धर्म राजाजवळच बसून राहतो. पूर्ण दिवस निघून जातो. पूर्ण रात्र निघून जाते. पण राजा आपल्या अशांत मनाचा शोध घेत असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाचे डोळे उघडतात. तसं राजा आपले डोके बौद्ध धर्मांच्या पायावर ठेवतो आणि बोलतो, मला माझं अशांत मन कुठेच नाही मिळालं, पण मनाला शांती मिळाली, ज्यासाठी मी आत्तापर्यंत फिरत होतो. त्या राजासारखंच आपण पण आपल्या मनशांती कुठेतरी बाहेर शोधत असतो. ती शांती कुठे बाहेर नाही, ती शांती आपल्या आतच असते. आपल्याला गरज आहे आतच शोधण्याची. धन्यवाद.